ओके, सो इज स्क्रीन विजिबल? मला सांगा बरं, स्क्रीन विजिबल आहे का? येस सर. ओके, ग्रेट. मग बच्चा पार्टी, आतापर्यंत जो कन्सेप्ट तुम्ही शिकला नाहीत ना, तो कन्सेप्ट मी आज शिकवणार आहे तुम्हाला, आणि तो शिकवणार आहे ओम्स लॉ. सर काय काही पण सांगताय तुम्ही, ओम्स लॉ तर आम्ही 1000 वेळेस ऐकलेला आहे. हां, पण मी ज्या भाषेत शिकवणार आहे आता, ज्या पद्धतीने शिकवणार आहे, तो निश्चितच नसेल ऐकला. तर ओम्स लॉ आय वुड लाईक टू स्टार्ट विथ रेझिस्टन्सचे वेगवेगळे इक्वेशन्स, ते मी तुमच्यासाठी आज घेणार आहे. सो चला तर मग सुरू करूयात. मग ओम्स लॉ मध्ये तर लक्षात ठेवा काय आहे, की आता आपल्याला करंट फ्लो करण्यासाठी लागत असते वायर किंवा कंडक्टर म्हणतो आपण त्याला. आता मेटल्स जे आहेत ना, ते 3 प्रकारात विभागले गेलेले आहेत मेटल्स. सो कुठले 3 प्रकार आहेत? तर पहिलं म्हणतात कंडक्टर सी, दुसरा म्हणतात सेमीकंडक्टर, आणि तिसरा म्हणतात इन्सुलेटर. ठीक आहे, यांच्याबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. सो कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. कंडक्टर म्हणजे एसटीचा कंडक्टर नाही, पैसे गोळा करणारा. कंडक्टर म्हणजे असा मेटल की ज्याच्यामध्ये अबंडन्स नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स, जो मी इथं फ्री इलेक्ट्रॉन दाखवतो, असे छोटे 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 फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे तुम्हाला माहिती ॲटम हा कशाचा बनलेला आहे, कुणी सांगेल का मला? ॲटम, कुठलाही ॲटम जो बनलेला असतो तो कशाचा बनलेला असतो? सो ॲटम बनलेला असतो प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनचा, बरोबर. सो कुठल्याही घटकामध्ये हे असतं. मग आता कंडक्टर आहे, कंडक्टर म्हणजे एक वायर आहे, एक तुकडा आहे, ए पीस ऑफ वायर. आता आपल्या घरामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी किंवा वायरिंग करण्यासाठी, इलेक्ट्रिक कनेक्शन करण्यासाठी काय वापरतो बच्चा पार्टी लोक? तर आपण कॉपरची वायर वापरतो किंवा ॲल्युमिनियमची वायर वापरतो. ठीक आहे, ॲल्युमिनियम वायर किंवा कॉपर वायर. आणि मोस्टली तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही बघितलं असेल की शेतामध्ये ते आपलं स्टार्टर असतं, स्टार्टरमधून कनेक्शन गेलेलं असतं वायरिंगचं, तर कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर असे वायर वापरतात. बरं, कमिंग बॅक. सो दिज आर कंडक्टर्स. या वायर म्हणजेच कंडक्टर्स म्हणायचं यांना. ओके, सगळ्यात बेस्ट कंडक्टर तर गोल्ड आहे, त्यानंतर सिल्वर आहे. पण जर गोल्ड आणि सिल्वरच्या वायरी आपण जर वापरल्या असत्या इलेक्ट्रिक कनेक्शनला तर चोरी झाली असते. लोकांनी ह्या वायरीज चोरून नेल्या असत्या. करंट लागला तरी चालेल, व्होल्टेज आपल्याला शॉर्ट सर्किट झालं तरी चालेल, पण वायरीज चोरून नेल्या असत्या. सो त्याच्यामुळे कॉपर आणि ॲल्युमिनियम जे इझिली अवेलेबल आहे, चिपली अवेलेबल आहे, ते वापरतात. आणि घरात मोस्टली कॉपर वापरतात. बाहेर MSCBच्या जर तारा पाहताल तर त्या ॲल्युमिनियमच्या आहेत बच्चा पार्टी. ओके, कमिंग बॅक. तर ओम्स लॉ काय सांगतो ओहम्स? तो ओहम म्हणतो की एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस तुम्ही जेवढं व्होल्टेज अप्लाय करताल तेवढ्या प्रपोर्शनमध्ये ह्या सर्किटमधनं कन्व्हेन्शनल करंट फ्लो होतो. आणि करंट हमेशा पॉझिटिव्ह टर्मिनलकडनं निगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होतो. हे कुणाचं म्हणणं? ओहम नावाच्या बाबाचं. ओम्स लॉ ज्याने शोध लावला ओम्स बाबाने. तर ओम्स बाबा म्हणला की एखाद्या सर्किटमध्ये फ्लो होणारं जे करंट असतं ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतं जेवढं व्होल्टेज तुम्ही त्याच्या 2 एंड्सच्या अक्रॉस अप्लाय करताल. मग मी सपोज याला म्हटलं एंड ए, याला म्हटलं एंड बी. मग एंड ए आणि एंड बीच्या अक्रॉस जेवढं व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज वाढवलं की करंट वाढणार, परत व्होल्टेज वाढवलं की करंट वाढणार. तर असं समीकरण घडतं आणि यालाच म्हणतात मग ओम्स लॉ. मग ओम्स बाबाने सांगितलं की स्टेटमेंटमध्ये ओम्स बाबा म्हणतोय, काय म्हणतोय की दी पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द 2 एंड्स ऑफ द कंडक्टर, किंवा असं म्हणूयात, असं म्हणतो दी करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. करंट फ्लोईंग, बघा स्टेटमेंट लिहितोय मी इथं, सोपं आहे, छानपैकी लक्षात राहील. करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कशाला प्रपोर्शनल असतं डायरेक्टली? मग बघा, is directly proportional to voltage apply, proportional to voltage, किंवा त्यालाच आपण म्हणतो potential difference applied across 2 ends of the conductor, across 2 ends of the conductor. ओके, राहील लक्षात बच्चा पार्टी? 2 कंडक्टरच्या 2 एंड्सच्या अक्रॉस ज्यावेळेस तुम्ही जे व्होल्टेज अप्लाय करतात
ते गिव्ज राईज टू दॅट प्रोपोर्शनल करंट. मग स्टेटमेंट झालं. आता इक्वेशन लिहूयात. इक्वेशन लिहिलं आता मी इथे. सो बघा माझ्या पद्धती बघा उत्तर लिहिण्याच्या. जर कोणी सांगितलं मला राईट ए शॉर्ट नोट ऑन ओम्स लॉ, देन आई वुड लाइक टू गो विथ फर्स्ट डायग्राम. डायग्राम के बाद मैं जाऊंगा स्टेटमेंट के साथ. स्टेटमेंट के बाद मैं लिखूंगा इक्वेशन. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी हटवण्यासाठी आपण इथं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेतो आणि तो असतो R, वेअर R इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि त्यालाच काय म्हणतात रे बच्चा पार्टी? बोलो 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 जल्दी. R मतलब क्या? यस, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. मग त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स काय असतो? सर एक्सप्लेन अस रेजिस्टन्स. ओके बच्चा पार्टी, चलो रेजिस्टन्स एक्सप्लेन करता हूं. तो कुठली बॉडी जी असते ती म्हणजे आपलं असं म्हणूयात की जसं नॉर्मल आपण सपोज चालतो, ठीक आहे, जमिनीवर चालतो, तर आपलं जे मोशन आहे ते कशाने, आपल्या मोशनला कोण अपोज करत असतं रे बच्चा पार्टी लोक? आपल्या मोशनला जर कोणी अपोज करत असतं तर सरफेस आहे. सरफेस मध्ये आणि आपल्या पायामध्ये, चप्पलमध्ये, बूटमध्ये जे घडत असतं ते काय असतं? फ्रिक्शन. सो अपोजिशन टू द मोशन किंवा त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स टू द मोशन इज कॉल्ड एज फ्रिक्शन. एंड फ्रिक्शन हैपन्स बिटवीन सरफेस एंड अस. रेजिस्टन्स क्या है? तो रेजिस्टन्स इज एनालॉगस टर्म्स टू द मोशन. आता इथं कुणाचं मोशन घडतंय मला सांगा? हे बघा आपण ज्यावेळेस व्होल्टेज अप्लाय करतो, हे पॉझिटिव्ह एंड हे निगेटिव्ह एंड आहे. पॉझिटिव्ह एंड म्हणजे एंड ए झाला, ओ सॉरी कंट्रोल झेड नाही होते, हा तर झालं. सो मग एंड ए झाला आपला पॉझिटिव्ह आणि एंड ए झाला, एंड बी झालाय आपला निगेटिव्ह. मग इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे वाहतील हमेशा सांगा मला? तर इलेक्ट्रॉन्स वाहतात निगेटिव्ह एंड कडनं पॉझिटिव्ह एंड कडे. तर इलेक्ट्रॉनचा फ्लो इकडे होईल, सगळे अट्रॅक्ट होतील. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतात, ते निगेटिव्ह एंड कडनं पॉझिटिव्ह एंड कडे त्यांचा फ्लो व्हायला सुरुवात होईल, अशा प्रकारे. ठीक आहे, बर. मग मला काय सांगायचं आता इथनं, तर मोशन कुणाचं होतंय? इलेक्ट्रॉन्सचं. ऐकू येतंय सर्वांना? माझा आवाज येतोय? स्क्रीन दिसतीये? सो मोशन घडतंय इलेक्ट्रॉनचं. म्हणून इथं लिहितात मग डेफिनिशन रेजिस्टन्सची, opposition to the flow of electrons. ठीक है, the opposition offered by whom? Opposition offered by conductor to the flow of electrons. इलेक्ट्रॉनच्या फ्लोला जे अपोजिशन कंडक्टर प्रोव्हाइड करतो त्यांना म्हणतात, त्याला काय म्हणतात बच्चा पार्टी? सांगा पटकन, क्या बोलोगे उसको? यस, आया बात समझ में? फिर जैसे कि अभी बताया मैंने आपको, मोशन के केस में फ्रिक्शन है, तो वैसे अपने इसके केस में, करंट के केस में है रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्स अपोजिशन कुणी ऑफर्ड केलं? कंडक्टरने. कुणाला? टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज. लक्षात राहील मग? सो इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय बाबा? तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला त्याने सांगितलं, जसं वी हॅव ओम्स लॉवरनं आपण घेतलं V इज इक्वल्स टू IR. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय लिहिणार मग मी? R इज इक्वल्स टू V अपॉन I. लक्षात राहील? मग या रेजिस्टन्सला मेजर करण्यासाठी काहीतरी युनिट पाहिजे सर. ओके बाबा, युनिट पण लिहूयात मग आपण. तो ऐसा यूनिट लिखता हूं बाबा इसका. तो रेजिस्टेंस का ऐसा यूनिट R का है, V/I ये फॉर्मूला है, तो यूनिट क्या होगा? वोल्ट्स. और नीचे करंट का यूनिट क्या होगा? एम्पियर. सर पण कोण लक्षात ठेवेल एवढी मोठी फिगर? अच्छा बाबा, चलो इसको रिड्यूस करते हैं. फिर वोल्ट्स पर एम्पियरलाच म्हणतात ओहम बाबा. ओहम बाबा म्हणला, चला माझंच नाव देऊन टाका. ठीक है, सो वोल्ट पर एम्पियर इज ऑल्सो कॉल्ड एज. क्या बोलोगे फिर इसको? प्रेम, साक्षी, सिद्धि, श्रावणी, क्या बोलोगे वोल्ट्स पर एम्पियर को? इधर लिखा है ना मैंने अभी, रीड करो चलो. ओहम बाबा म्हटलं माझंच नाव देऊन टाका. सो रेजिस्टन्सचं युनिट ओहम.
मग सर रेझिस्टन्सचं युनिट काढलंय, मग रेझिस्टन्सचे डायमेन्शन्स काढा. मग कसे काढूयात बाबा डायमेन्शन्स? तर डायमेन्शन्स काढण्यासाठी मग काहीतरी करावं लागेल, कारण एवढं व्होल्टेज आणि करंटचे डायमेन्शन तर लक्षात राहणार नाही. एक वेळेस करंटचे राहतील बाबा, करंट म्हणजे ही तर फंडामेंटल क्वांटिटी, पण व्हीचं कोण लक्षात ठेवत बसेल? तर बच्चा पार्टी एक सोपा तरीका सांगतो, कधी पण लक्षात ठेवा. फिजिक्समध्ये इलेक्ट्रिक वर्क डन इज गिवन बाय द फॉर्म्युला चार्ज इंटू व्होल्टेज. मग व्ही इज इक्वल्स टू काय लिहिताल? W/Q. मग तुम्ही म्हणताल सर याच्यात काय झालं मोठंपणा? काय नाही झालं, पण इथं आपल्याला सोडवण्यासाठी मदत होईल. व्ही ला रिप्लेस केलं W/Q आणि खालचा आय जसेच्या तसा, मग हा Q त्याला जाऊन मल्टिप्लाय झाला, R इज इक्वल्स टू बनलं W/Q इंटू आय. बरं, Q ला परत रिप्लेस करता येईल करंट मल्टीप्लाइड बाय टाइम, बरोबर का? करंट मल्टीप्लाइड बाय टाइम, ठीक है. ये Q का डेफिनेशन मल्टीप्लाइड बाय I, ये हो गया आपका R. तो इसमें क्या बड़ी बात हो गई सर? अरे बड़ी बात तो यहाँ पे है भाई, कारण मी तुम्हा लोकांना दोन गोष्टींचे डायमेन्शन्स पाठ करायला सांगितलेले आहेत. फोर्सचे डायमेन्शन्स कुणी सांगेल का मला? फोर्स बाबा, फोर्सला मेजर करतात न्यूटन मध्ये, हे झालं त्याचं SI युनिट. डायमेन्शन सांगेल L1 M1 T-2. यस, व्हेरी गुड. आणि जूल बाबा हे कशाचं युनिट आहे? तर एनर्जीचं. एनर्जीलाच आपण काय म्हणतो? वर्क डन. मग जूल साठी डायमेन्शन सांगा एनर्जीचे. L2 M1 T-2. M1 L2 T-. यस. मग आता बघा इथं पण वर्क डनच आहे. मग वर्क डन कुठलं आहे? हे इलेक्ट्रिक असू द्यात किंवा मेकॅनिकल असू द्यात, वर्क डनचे डायमेन्शन फिक्स. मग रेझिस्टन्सचं युनिट ओहम होतं. ओहम वरनं सरांनी फॉर्म्युला घेतला R इज इक्वल्स टू V/I. व्हीला रिप्लेस केलं सरांनी W/Q. परत Q खाली आला, Q इंटू I. Qला रिप्लेस केलं सरांनी I इंटू T. का केलं? तर वर्क डनचा फॉर्म्युला माहिती होता सरांना. मग W इज इक्वल्स टू M1 L2 T-2 आणि खाली I इंटू I, तो काय बनेल? I2 टाइम जसेच्या तसा T1. मग T1 वरती गेला, I2 वरती गेला, रेझिस्टन्स युनिट बोला M1 L2 T-3 I⁻². लक्षात राहील का सर्वांच्या? बघा बरं, स्टेप समजली का सर्वांना? बघा बरं, पाहून सांगा, विचार करा, पाहून सांगा, प्रश्न विचारा, डाऊट विचारा मला. आय एम ओके टू रिझॉल्व युअर डाऊट. हॅलो बोला लवकर. सो यहाँ तक चीजें क्लियर का? मग Yes sir. जाऊ का मग पुढे? ओके. मग रेझिस्टन्सचं हे बघा, परत एकदा क्विक रिव्हिजन करवतो. तर ओम्सला आपण स्टार्ट केला. ओम्स बाबा काय सांगतो? तर एखाद्या कंडक्टर मधनं फ्लो होणारा जो करंट असतो, तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द टू एंड्स ऑफ द कंडक्टर, ज्याला आपण V इज इक्वल्स टू IR म्हणतो, करंट मल्टीप्लाइड बाय रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे काय? तर अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यालाच आपण रेझिस्टन्स म्हणतो. V इज इक्वल्स टू IR लिहिलं, R चे असा युनिट व्होल्ट अपॉन एम्पियर, त्यालाच आपण ओम्स म्हटलं. डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करायचे ते शिकवलं. तर सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फक्त. बरं, आता प्रॅक्टिसने कदाचित ते पण लक्षात राहून जाईल तुमच्या. बरं, नेक्स्ट असतं रेझिस्टन्सचं एक रेसिप्रोकल आहे. आता तुम्हाला ते एक पार्ट आहे, लगेच सांगून देतो. तर त्याला म्हणतात कंडक्टन्स. ठीक आहे बच्चा पार्टी, नीट बघा. कंडक्टन्स इज डिनोटेड बाय G. मग G काय असतो? तर G असतो रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स, त्याला म्हणायचं कंडक्टन्स. सो मी आता डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलाय, डेफिनेशन नाही लिहिली. डेफिनेशन यू कॅन राईट डाऊन इट इन दिस फॅशन. डेफिनेशन बोलो. The reciprocal of resistance of a conductor. Reciprocal of a resistance of a, resistance कुणाचा असतो? तर कंडक्टरचा. Resistance of a conductor is called as, क्या बोलते हैं उसको? G is called as conductance. लक्षात राहील.
मग आता कंडक्टन्सची डेफिनेशन सांगितली, फॉर्म्युला सांगितला. मग आता तुम्ही कंडक्टन्सचा SI युनिट सांगताल का रे बाबा? हो. तर SI युनिट आता तुम्हाला Gचं सेपरेट SI युनिट लक्षात ठेवायची गरज नाही, कारण Rचं माहिती आहे. तर मी लिहिताना लिहिल 1 ओहम, किंवा ओहम जर वरती गेला तर त्याला म्हणतात ओहम इनवर्स. ओहम वरती गेला म्हणजे न्यूमरेटर कडे गेला, किंवा त्याला म्हो पण म्हणतात, MHO म्हो. ठीक आहे, लक्षात राहील का सर्वांच्या? Gचं SI युनिट. मग Gचे डायमेन्शन्स पण विचारतात आपल्याला MCQ मध्ये. मग Gचे डायमेन्शन्स येतील का लिहिता? Gचे डायमेन्शन सांगा बरं. ओहमचे डायमेन्शन्स माहिती आहेत सर्वांना. 1 ओहमचे काय होते मगाशी आलेले? M1. हे बघा, माझंही पाठ नाहीये पण बघून घ्या. M1 L2 T-3, M1 L2 T-3 I⁻². हे सगळे आता वरती जातील बाबा हो. मग Gचे डायमेन्शन्स काय बनले? स्क्रीन दिसतीये का सिद्धी, साक्षी, श्रावणी, प्रेम? मग सांगा बरं. M⁻1 M-1 T L-2 T3 I⁻². झाले. सोपं ना? समजली का डेफिनेशन? मग रेजिस्टन्स झाल्यानंतर काय शिकलात तुम्ही? कंडक्टन्स. ओके, फाइन बच्चा पार्टी, यहाँ तक चीजें क्लियर? फिर Yes, sir. ओके, मग जाऊयात पुढे आपण. SI युनिट झालं, G झालं, त्यानंतर कंडक्टन्स झालं. मग आता मला एक इम्पॉर्टंट टर्म तुम्हाला सांगायची आहे, आणि त्याला म्हणतात रेजिस्टन्स ऑफ वायर. मग रेजिस्टन्स ऑफ वायर कुठून आली? बघा, आता हा जो कंडक्टर आहे किंवा तो जो रेजिस्टन्स आहे, तर त्याला काहीतरी फिजिकल डायमेन्शन आहे. बघा, मी हेडिंग काय लिहितोय आता, रेजिस्टन्स ऑफ ए वायर, किंवा तिला आपण काय म्हणतो? काय शिकवलं तुम्हाला बोलायचं? कंडक्टर. ओके, सो मग याचा रेजिस्टन्स कसा काढतात बाबा? तर त्याला फिजिकल डायमेन्शन्स आहेत. फिजिकल डायमेन्शन्स काय? तर वायर जर तुम्ही पाहताल कधी शेपमध्ये कशी असते, तर ती सिलेंड्रिकल असते. सिलेंड्रिकल, ऑलवेज सिलेंड्रिकल शेप. ओके, वायर का शेप कैसा होता? हमेशा सिलेंड्रिकल. और वायर को डायमेंशंस क्या होता बाबा? एरिया. और दूसरा डायमेंशन क्या होता उसका? लेंथ. एरिया, लेंथ. तो एरिया मल्टीप्लाइड बाय अगर लेंथ लेता हूं तो ये देता है मुझे वॉल्यूम ऑफ वायर किंवा वॉल्यूम ऑफ कंडक्टर. ठीक आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस करंट फ्लो होतो वायर मधनं, तर वायर कशी असते रे? सॉलिड असते, लिक्विड असते, की गॅस स्टेट मध्ये असते, म्हणजे हॉलो स्टेट असते? कशी असते मला सांगा वायर? कुठली वायर घ्या, कशी कुठली वायर घ्या, कशी असते शेप मध्ये? आतमध्ये कशी असते ती? सॉलिड. यस, सॉलिड. व्हेरी गुड. सो वायर हमेशा भरीव असते, सॉलिड असते, सिलेंड्रिकल इन शेप मध्ये. ओके, मग तुम्ही म्हणता सर हे का सांगतायत? कारण रेजिस्टन्स ऑफ वायर किंवा कंडक्टर ज्यावेळेस आपण शिकतो, तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्या वायरच्या लेंथला, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो त्या वायरच्या एरियाला. बघा, मग जेवढी वायरची लेंथ जास्त, रेजिस्टन्स जास्त. जेवढा वायरचा एरिया जास्त, तर रेजिस्टन्स कमी. म्हणजे असं पण आहे, कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग रेजिस्टन्स ऑफ वायर इज गिवन बाय द फॉर्म्युला. हे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी हटवतात आणि इथं लिहितात रो इंटू लेंथ ऑफ वायर अपॉन एरिया ऑफ वायर. बरं, मला सांगा, तुम्ही आता सांगितलं सॉलिड सिलेंड्रिकल शेप मध्ये, मग आपण जर ह्या वायरला एखादी त्याची चकती बाहेर काढली, चकती कट करून बाहेर काढली, तर चकती अशी सर्क्युलर डिस्क मिळते का रिंग मिळेल रे? काय मिळेल? तुम्ही काकडी खाल्ली असेल, काकडी कापा बरं, काय मिळते? डिस्क मिळते का रिंग मिळते? डिस्क मिळते, भरीव मिळते. ठीक आहे. आणि त्याच ठिकाणी पाईप कापा बरं, एखादा पाईप, नॉर्मल पाणी जाण्याचा पाईप, तर ती काय मिळते तुम्हाला? रिंग मिळते. पण वायर जर कट केले तर डिस्क मिळेल. मग आपण ह्या फॉर्म्युलाला असंही लिहू शकतो, रो इंटू लेंथ ऑफ वायर अपॉन एरिया को ऐसा लिखता हूं मैं, πr². तो r क्या है मेरे लिए? फिर बोलो, स्मॉल r क्या है मेरे लिए? तो वो होगा रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन. रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन, रेडियस ऑफ
क्रॉस सेक्शनल एरिया. ओके फाईन. सो असा पण एक फॉर्म्युला लिहिता येईल. मग तुम्ही म्हणता सर रो काय, हे महत्वाचं मत आपल्यासाठी. हा रो म्हणजे याला म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स. कुठल्याही डिव्हाइसचा कुठला रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स, किंवा त्याला म्हणतात रेजिस्टिव्हिटी. क्या बोलते रे भाई उसको, रेजिस्टिव्हिटी ऑफ वायर किंवा कंडक्टर. ठीक आहे, लक्षात राहील. मग रो 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 इट इज रीड ॲज रो. लक्षात नाही राहिलं तर इथं लिहून ठेवतो, रो इट इज रीड ॲज रो. सो मग कुठल्याही वायरचा किंवा कंडक्टरचा रेजिस्टन्स हा कशावर डिपेंड असतो, तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्याच्या लेंथला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो त्याच्या एरियाला. श्रावणी, सिद्धी, साक्षी, प्रेम, यहाँ तक चीजें क्लियर का बाबा, बताओ मेरे को. Yes, sir. या ओके. सो नवीन नवीन टर्म शिकायला मजा वाटतीये का तुम्ही शिकलात हे ऑलरेडी? नाही सर. ओके ठीक आहे. मग आता ह्या स्पेसिफिक रेजिस्टन्स बद्दल बोलूयात. मग स्पेसिफिक रेजिस्टन्स काय असतो बाबा, त्या स्पेसिफिक रेजिस्टन्सला कसं डिफाईन करणार बाबा, किंवा तो कशावर डिपेंड असतो. तर आय वुड लाईक टू गो विथ, बघा एक 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 कळी उलगडवतोय मी त्या फुलाची पाकळी. तर आई स्टार्टेड विथ ओम्स लॉ, अभी उसके बाद मैं रेजिस्टेंस की तरफ जा रहा हूँ. किंवा त्यालाच काय म्हणतात, रेजिस्टिविटी ऑफ ए कंडक्टर. कंडक्टर का रेजिस्टिविटी विच इज रो. सो इसके बारे में अपन लिख रहे हैं अभी. तो स्पेसिफिक रेजिस्टेंस कशावर डिपेंड असतो बाबा. तर मग आपला जो फॉर्म्युला होता, वी हॅव, बोलो क्या था अपन के पास, वी हॅव आर इज इक्वल्स टू रो इंटू एल बाय ए. आता ते सगळं सटर बटर लिहित नाही बसत वायर बियर. रो साठी पाहायचंय मला. रो इज इक्वल्स टू, मग मी लिहिल आर मल्टिप्लाइड बाय ए डिवायडेड बाय एल. बरोबर का. हा ए तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला, ए डिवाइड झाला. सो चेंज केले टर्म्सला. मग मला सांगा आता हा झाला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, स्पेसिफिक रेजिस्टन्सचा. स्पेसिफिक रेजिस्टन्स कशावर डिपेंड आहे सांगा. स्पेसिफिक रेजिस्टन्स, रेजिस्टन्स ऑफ वायर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, लेंथ. मग असं आहे का खरंच, तर नाही. रेजिस्टन्स डिपेंड असतो मटेरियलवर. मग आता पहिल्यांदा त्याचं एसआय युनिट फाइंड आउट करून घेऊयात, डेफिनेशन लिहून घेऊयात, चालेल. हा मग एसआय युनिट लिहितो चला. त्याचा फॉर्म्युला तर मिळाला आता फॉर्म्युला. ओके सो एसआय युनिट रो इज इक्वल्स टू, चला कोई मदद करेगा मेरी. रेजिस्टन्स युनिट माहिती आहे ओहम, एरियाचं युनिट माहिती आहे मीटर स्क्वेअर, आणि खाली लेंथ आहे कशात मेजर करतात, मीटर मध्ये. सो मीटर, मीटर स्क्वेअर मधला 1 मीटर कॅन्सल. रेजिस्टन्स युनिट काय बनलं बच्चा पार्टी लोग, ओहम इंटू मीटर. ओम मीटर. यस. सो ये बना स्पेसिफिक रेजिस्टेंस का यूनिट ओहम मीटर. इसको सिंबल के फॉर्म में निकलता, सिंबल ऐसा रहता है ओहम का, देखो ये ऐसा इग्लू मल्टीप्लाइड बाय मीटर, ओहम मीटर. सो सिंबल ओहम मीटर ऐसा यूनिट. उसके डायमेंशन निकाल सकते क्या फिर अपन, तो ओहम के डायमेंशंस याद होना मांगता. ओहम के डायमेंशंस क्या थे सर, ओहम मल्टीप्लाइड बाय मीटर. ओहम के डायमेंशन नहीं सर याद नहीं है, फिर ठीक है लिखते हैं कुछ तो, m1 l2 t रेस टू -3 i रेस टू -2. माझे पाठ झाले की नाही काय माहिती. हाँ मीटरचे L1 लेंथ लिया, L1 इसके अंदर आया, क्या बन गया m1 l3 t रेस टू -3 i रेस टू -2. देखते हैं एक मिनट, वेरीफाई करते हैं. ओए बाबा ये क्या किया रे बाबा तू. हाँ तो एकच मिनिट बाबा बाजूला हो तू. हा m1 चे. मग आता बघा मी ओहमचे एकदा डायमेन्शन चेक करतो, बरोबर आहे का. m1 l2 t -3 i -2 बघून घेऊया. कंडक्टन्स 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 m1 l2 t -3 i -2 बराबर आहे सर. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडले आहेत, अभिनंदन सर. ओके सो डायमेन्शंस स्पेसिफिक रेजिस्टेंस इज m1 l3 t -3 i -2. समझ में आया यहाँ तक. स्पेसिफिक रेजिस्टन्सचा एसआय युनिट डायमेन्शन समजलं का. येस सर. ओके देन. सो मग आता याचाही एक रेसिप्रोकल असतो, जसा रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल होता तसा याचा पण एक रेसिप्रोकल असतो, आणि याच्या रेसिप्रोकलला म्हणतात कंडक्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीच्या रेसिप्रोकलला काय म्हणतात, कंडक्टिव्हिटी. बघा किती इंटरेस्टिंग आहे.
अरे पण काय काय लक्षात ठेवायचं आमच्या बाळांनी, एवढं आता जर दिलं त्यांच्या डोक्यात घासायला सगळं कन्फ्युजन होऊन जाईल ना. कंडक्टिव्हिटी ऑफ ए कंडक्टर, मग कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय ह्या सिम्बॉलला म्हणतात सिग्मा. काय म्हणायचं? सिग्मा. सिग्मा. So conductivity of a conductor. So conductivity is reciprocal of resistivity. बघा हा रेझिस्टिव्हिटी होता फॉर्म्युला, डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला बाबा सरांनी, डेफिनेशन लिहिली. डेफिनेशन इथंच करून टाकू ना लगेच, काय वेळ लागतो त्याला. सो डेफिनेशन, कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज डिफाइंड एज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टेंस. ठीक है, देखो डेफिनेशन का स्टेटमेंट, कंडक्टिविटी ऑफ ए कंडक्टर is defined as reciprocal of, बोलो, reciprocal of resistivity of a conductor. Resistivity of a conductor. Okay, fine बच्चा पार्टी, चीजें क्लियर? तो ऐसा यूनिट इसका भी निकालो फिर, चलो जल्दी बताओ ऐसा यूनिट, कंडक्टिविटी का ऐसा यूनिट 1 ओहम इंटू मीटर, बिकॉज रो का यूनिट हमने ऊपर निकाला था ओहम इंटू मीटर, तो इस ओहम मीटर को फिर से उल्टा भी बना सकते हैं. सिग्मा कैन बी ऑल्सो रिटर्न एज 1 ओहम है तो ओहम इनवर्स इंटू मीटर इनवर्स, ऐसा भी लिख सकते हैं अपन. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज मो इंटू मीटर इनवर्स, ओहमचं उलटं करायचं मो. सो असं पण लिहितात. आणि ह्या एका ठिकाणी ना सिमन्स इनवर्स ओहम 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 मीटर आहे, ओहम इनवर्सला सिमेन्स म्हणतात. एकच मिनिट मला व्हेरीफाय करू द्या, किंवा इथंच लगेच नेटवरच व्हेरीफाय करतो. सिमेन्स, Siemens is unit of the electrical conductance. Okay, so इलेक्ट्रिकल कंडक्टन्स वरती जो होता म्हणजे मोला ओहम इनवर्सला 1 ओहमला सीमेंस पण म्हणतात बरं का बच्चा पार्टी. इधर आप इसको सीमेंस से भी रिप्लेस कर सकते हैं आणि तिथं पण तुम्हाला देतो लिहून लगेच सीमेंस. सो दिस इज सीमेंस. ओके, मीटर इनवर्स, सो दिस इज सिग्मा. मग हे बघा ओहम इनवर्सला किंवा मोला सिमेन्स म्हणतात, वरती मार्जिन मध्ये लिहिलं तरी चालेल, आणि कुठेतरी आपण कंडक्टन्स घेतलंय ना तिथं पण घेऊन टाकतो लगेच सिमेन्स. हे बघा 1 ओहम किंवा ओहम इनवर्स किंवा मो, किंवा याला काय म्हणायचं मग, और एक टर्म बोलो सिमेन्स. ओके, लयच शब्द आहेत लक्षात ठेवायला, काय हरकत नाही बाबा. हो हे असंच आहे, आता जो शोध लावतो तो स्वतःच क्रेडिट घेतोच. ते म्हणले ओम्स, बाबांनी ओम्सचा शोध लावलाय ना, आता मी आता कंडक्टन्सचा रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स कंडक्टन्स म्हटलंय, मग आता याचं क्रेडिट मला द्या, असं सिमेन्स बाबा म्हणाला. ओके, प्रेम, सिद्धी, साक्षी, यहाँ तक चीजें क्लियर? जाऊ मैं आगे. मग आता आपण कमिंग बॅक, रेजिस्टन्स झाला, रेजिस्टिव्हिटी झाली, कंडक्टन्स झाला, कंडक्टिव्हिटी झाली, त्यानंतर रेजिस्टिव्हिटी पण घेतलेली आहे, कंडक्टिव्हिटी पण झाली. ऐसा यूनिट आणि याचे आता डायमेंशंस काढूयात. सो ऐसा यूनिट के बाद मेरा आएगा यहाँ पे डायमेंशंस. सो डायमेंशंस क्या है फिर, तो लेट्स गो डायमेंशंस. तो डायमेंशंस में आऊंगा मैं यहाँ पे, देखो हाँ, सिग्मा का वैल्यू जो है डायमेंशंस में वो क्या लिखेंगे, सीमेंस मीटर इनवर्स है, तो इसको डायमेंशंस में लिखते टाइम बच्चा पार्टी अपन क्या करेंगे, अभी मेरे को मो के डायमेंशंस मिल गए थे, याद है क्या आपको? ओम के डायमेंशंस याद है क्या? बोलो, किसी को याद है क्या? साक्षी, m1 l2 t - 3 i raised to -2, बरोबर? -3 हाँ काय बोल, हे ओमचे डायमेन्शन्स होते ना, मग मोला आपण उलट करणार फक्त, बरोबर? मोला काय करणार, उलट. मग काय बनेल, m-1 l-2 t raised to 3 i raised to +2, आणि मोचे हे झाले मोचे डायमेन्शन्स. आणि मीटर इनवर्स म्हणजे लेंथचा इनवर्स l-1, मग हा l-1 इथं ऍड झाला, तर हे बनतंय
m-1 l रेस टू -3 t रेस टू क्यूब i चा 2। ठीक है, ये बन गया। हाँ, एक मिनट। हाँ, सो ये क्या बन गया फिर मेरा m-1 जर्नल से हो रहा है मेरा, ऐसे कैसे हो रहा है भाई? क्लोज थोड़ी किया मैं। ओके, एकच मिनिट हा। बच्चा पार्टी, एम आय ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. ओके, एकच मिनिट हा। हे जर्नल जर्नल ओपन करतो। मग अचानक सेव्ह झालं। मला केमिस्ट्रीच्या मॅडम पण म्हटल्या की असं असं घडलं म्हणून। एकच मिनिट हा। बरं, चांगला सिक्वेन्स पकडला होता आपण। साक्षी, पेपर झाले की नाही कॉलेजचे? हो सर. फिजिक्स कसा होता आपला? सोपा होता. पण चॅप्टर नव्हते झाले ना आपले काही, ऑप्टिक्स वर जास्त विचारलं होतं मी असं बघितलं। हो, पण कॉलेजमध्ये झालं होतं त्याच्यामुळे नाही म्हटलं. बर बर, ऑप्टिक्सला शिकताना पण मजा येणार आहे तुम्हाला लोकांना। बर, सो सिग्मा इज, तो ये बन गया मेरा सिग्मा का फॉर्मूला, विच इज कंडक्टिविटी। सो डायमेंशंस, ऐसा यूनिट, उसका डेफिनेशन, वो सब लिखा मैंने, फॉर्मूला भी लिखा। म्हणजे 4 गोष्टी लक्षात ठेवायच्याच कुठल्याही क्वांटिटी लिहिताना, फिजिकल क्वांटिटी, फॉर्म्युला, डेफिनेशन, त्यानंतर काय त्याचं एसआय युनिट, आणि शेवटी काय लिहायचं त्याचं डायमेन्शन। सो ह्या गोष्टी मस्त आहे, आपण करायच्याच। ठीक आहे, ओके, लक्षात राहील सर्वांच्या? एवढ्या गोष्टी करायच्या लक्षात राहील ना? बर, मग आता मी पुढच्या पार्टकडे येतो। पुढचा पार्ट काय? फंक्शन F4 ब्राइटनेस करते मी स्क्रीन थोड़ा। ओके, बर, ओके बाबा, ठीक आहे ठीक आहे, जास्त वेळ बटन दाबले का मी? HP hotkey support, HP hotkey support, HP hotkey support, ओके ओके ना बाबा, कमून आम्हाला त्रास देतोय तू? हा, बर, सो सिग्मा इज इक्वल्स टू m-1 l-3 t रेस टू 3। मला मगाशी जो महत्वाचा कन्सेप्ट सांगायचा होता की हा सिग्मा कशावर डिपेंड असतो, तर मग अजून तुमचे 5 मिनिटं घेतो आणि मग आता सिग्माचा कन्सेप्ट सांगतो। हा, तेवढंच सांगतो आणि मग आपण थांबूया। तर हा सिग्मा म्हणण्यापेक्षा रेझिस्टिव्हिटी कशावर डिपेंड असतो? सो फैक्टर्स अफेक्टिंग, इथं लिहितो फैक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टिविटी। तो किसी भी डिवाइस का रेजिस्टिविटी किससे अफेक्ट होता है? तो रेजिस्टिविटी डिपेंड होता है मटेरियल पे। ठीक है, किस पे? मटेरियल। मटेरियल वर डिफरेंट मटेरियल, रेजिस्टिविटी विल बी डिफरेंट। फॉर डिफरेंट मटेरियल रेजिस्टिविटी विल बी डिफरेंट। लाइक कॉपर के लिए डिफरेंट रेजिस्टिविटी है, Cu। देन एल्यूमिनियम के लिए डिफरेंट रेजिस्टिविटी है, उसको एल्यूमिनियम एल बोलते हैं अपन। ठीक है, तो मटेरियल पे डिपेंड है, लेकिन फिर भी उसका बेसिक टेक्निकल फॉर्म्युला कुछ होगा। तो यस, रेजिस्टिविटी हे असं लिहिलं जातं m/n × E²/2। मग आता हा फॉर्म्युला कुठून आला बाबा? तर ह्या फॉर्म्युला येण्यामागे ना एक बेसिक रिझन आहे। मग मी ते रिझन लिहितो इथं। तर
आपण मोस्टली जो फॉर्म्युला लिहितो बघा बच्चा पार्टी, हा कुठून आला फॉर्म्युला, मला ह्या शोध घ्यायला आवडतं, हे कुठून आलं बाबा, कारण हे लक्षात थोडी राहणार आहे. आता पोरं आहेत, लहान लहान पोरं, त्यांना काल रात्री काय जेवलं ते लक्षात राहत नाही, तर हे फॉर्म्युले कुठून लक्षात राहणार आहे. मग काय लक्षात ठेवायचं बाबा, तर बाबा ओम्स लॉ बेसिक, अपना बेसिक नहीं छोड़ने का. ओम्स बाबा ने क्या बोला था, V इज इक्वल्स टू आई आर. ये तो पता है सर, ठीक है, कुछ नया बताओ. ठीक है, नया भी बताता हूँ. तो करंट का फॉर्मूला कुछ इस प्रकार लिखा था अपन ने, एन इंटू ई इंटू किंवा आयच्या टर्म्स मध्ये जरी लिहायचं असेल तर आयला लिहिता येईल आय इंटू, सॉरी हाँ इधर लिखता हूँ एन इंटू ई इंटू एरिया इंटू ड्रिफ्ट वेलोसिटी. याद है क्या किसी को, मल्टीप्लाइड बाय रेजिस्टेंस, ये आई को रिप्लेस किया, सिंस आई का फॉर्मूला एन इंटू ई इंटू एरिया इंटू ड्रिफ्ट वेलोसिटी, ये पहले लेक्चर में पढ़ाया था करंट इलेक्ट्रिसिटी के. बर सर रेजिस्टन्स ऑफ वायर आर तसंच ठेवूयात, त्याला मी नंतर रिप्लेस करतो. बर मग इथं काही मॉडिफिकेशन्स करता येतील का बघूयात आपण आता. V इज इक्वल्स टू आई आर, आई को रिप्लेस किया सर आपने, रजिस्टिविटी को रिप्लेस करना है मेरे को, VD को रिप्लेस करना है, ठीक है कर लेता हूँ. एन ई इंटू एरिया इंटू ड्रिफ्ट वेलोसिटी इज रिप्लेस्ड एज E इंटू कैपिटल E इंटू टो अपॉन यम. याद है क्या किसी को ये फॉर्मूला, सर ये भी फॉर्मूला याद नहीं है. अरे बाबा लोग तुमको याद क्या है फिर, ठीक है, इसको फिर से रेजिस्टिविटी लिखा, ये बन गया मेरे लिए V. तो एरिया सॉरी ई को रिप्लेस करूंगा मैं, ई को कैसे रिप्लेस करूंगा, देखो V इज इक्वल्स टू एन इंटू ई इंटू एरिया इंटू ये ई इंटू ये ई को रिप्लेस किया, वोल्टेज पर यूनिट लेंथ मल्टीप्लाइड बाय टो अपॉन एम इंटू रेजिस्टन्स आर. जसेच्या तसं राहिलं. मग बघा ह्या बाजूचा V, ह्या बाजूचा V काय झाला, कॅन्सर. मग बच्चा पार्टी रेजिस्टन्सशी रिलेटेड काही येतंय का, आरशी रिलेटेड काही येतंय का बघा बरं. मग आरला काय रिप्लेस करेल मी सांगा. सो इकडे राहिला आर, मग आर एका बाजूला घेऊन टाकूयात. मग राहिले कोण कोण, एम वरती गेला, एम वरती गेला, यल वरती गेला, यम इंटू यल, बघा हा यल हा यम वरती गेले, खाली कोण राहिलं, एन इंटू ई, क्या बन गया ई स्क्वेअर इंटू टो राहिला, टो आणि इंटू कोण राहिला रे, एरिया. बच्चा पार्टी लोय ढॅन आर इज इक्वल्स टू एम अपॉन एन इंटू ई स्क्वायर इंटू टो मल्टीप्लाइड बाय लेंथ अपॉन एरिया. तो ये कहाँ का फॉर्मूला दिख रहा है, याद आ रहा है क्या कुछ. तो बच्चा पार्टी ये देखो R इज इक्वल्स टू रो इंटू एल अपॉन ए, किसका फॉर्मूला था ये, रेजिस्टेंस ऑफ वायर का. याद आया क्या. सो रो कहाँ से आया, तो यहाँ से टपक पड़ा है भाई. तो रो, ये जो रो एल के साथ एल मैच हुआ, ए के साथ ए, रो के साथ ये मैच हुआ, तो वह रो इज इक्वल्स टू एम अपॉन एन ई स्क्वायर इंटू टो. तो क्या है यम, यम मतलब होता है मास ऑफ ए चार्ज कॅरियर, की आपला चार्ज कॅरियर कोण आहे, लाईक प्रोटॉन असेल तर प्रोटॉन, आपला इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉन, मास ऑफ चार्ज कॅरियर. एन म्हणजे कोण आहे, तर नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स, ठीक आहे. ई म्हणजे कोण आहे, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन सीसी, मैग्नीट्यूड ऑफ चार्ज ऑन सीसी, चार्ज कैरियर. तो कौन है, तो रिलॅक्सेशन टाइम है, ठीक है, रिलॅक्सेशन टाइम. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असतात, यम एन ई, आणि डिपेंडिंग अपॉन मटेरियल. कॉपरसाठी मास वेगळं, मास म्हणजे चार्ज कॅरियर वेगळा असेल तर हा मॅग्निट्यूड ऑफ चार्ज सेम. फक्त फरक कुठं पडतो माहिती का, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये. एखाद्यामध्ये कॉपरमध्ये आता इलेक्ट्रॉनची संख्या जास्त, प्रोटॉन त्यानंतर आपल्या ॲल्युमिनियम मध्ये थोडे कमी, तिथं फरक पडतो बाबा फक्त, ठीक आहे. सो डेन्सिटी यांच्या टर्म्स मध्ये कशी रिप्लेस असेल तर असं. तर मग रो इथं हे सगळे जर कॉन्स्टंट असतील मटेरियलसाठी, हे बघा मास कॉन्स्टंट, ई ची संख्या कॉन्स्टंट, मग राहिला कोण, एन, एन म्हणजे नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स.
एखाद्या मटेरियलसाठी ते फिक्स आहेत, पण डिपेंडिंग ऑन मटेरियल दॅट कॅन बी डिफरंट. मास ऑफ चार्ज कॅरियर लाईक इलेक्ट्रॉन घेतला ते युनिव्हर्सल कॉन्स्टंट, ई चार्ज ऑन एन इलेक्ट्रॉन युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. मग रो 2 फॅक्टर्सवर डिपेंड आहे बच्चा पार्टी, आणि तो 2 फॅक्टर्स म्हणजे रो पहिलं तर आलं इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स, आणि रो इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टो म्हणजे कोण, रिलॅक्सेशन टाइम. मग रिलॅक्सेशन टाइम काय असतो सर, तर पटकन झटपट एका मिनिटात सांगतो. रिलॅक्सेशन टाइम म्हणजे काय होतं, ज्यावेळेस कंडक्टर मधनं बघा बच्चा पार्टी, एम आय ऑडिबल, इज स्क्रीन विजिबल, प्रेम, सिद्धी, साक्षी. तर ज्यावेळेस इलेक्ट्रॉन एका म्हणजे असं फ्लो होत असतो, तर आता हे सगळं सॉलिड आहे, मग सॉलिड म्हटल्यानंतर ते असं हॉलो नाही आहे, तर मग इलेक्ट्रॉन एका पॉईंटवर ना दुसऱ्या पॉईंटवर ज्यावेळेस जातो ना, तर जाताना तो दुसऱ्या इलेक्ट्रॉनला जर धडकला तर त्या 2 कोलिजन मधला टाइम, हे 2 जे इलेक्ट्रॉन्स हिट होतात एकमेकांना, सो टाइम ड्युरेशन बिटवीन कोलिजन, टाइम ड्युरेशन, ठीक आहे, बिटवीन कोलिजन ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला काय म्हणायचं, रिलॅक्सेशन टाइम, तो म्हणतात त्याला. मग म्हणजे इथून त्याला स्पीड मिळतो, ड्रिफ्ट होतो, आणि पुढे जाऊन धडकतो, परत फुस होतो, परत एकदा ड्रिफ्ट होतो, परत एकदा फुस होतो. पण ही ड्रिफ्ट कोण देतंय, तर हे बाहेरून जे आपण व्होल्टेज अप्लाय करतो ना बॅटरीचं, तिकडनं घडत असतं. ओके, लक्षात राहील. मग हा टो आहे ना, हा टेम्परेचरवर डिपेंड असतो. हा सगळा खेळ आता टेम्परेचरचा इथून पुढे. सो मग मी पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टिव्हिटी, टेम्परेचर डिपेंड्स ऑफ रेझिस्टन्स आणि त्याचे फॉर्म्युले घेणार आहे. तर आजचं सेशन इथंच आपण थांबवतोय. सो बघा परत एकदा, ओम्स लॉ मी शिकवला, ओम्स लॉचं स्टेटमेंट लिहिलं, स्टेटमेंट नंतर इक्वेशन, इक्वेशन नंतर तुम्हाला रेझिस्टन्स काय असतं ते शिकवलं, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो ऍक्च्युअल मध्ये. एक स्टेटमेंट इथं मिसिंग आहे बरं का माझ्याकडनं, आणि मला त्या दिवशी आठवण करताना का, सर 1 ओहमची डेफिनेशन सांगा. कशाची, 1 ओहम. सो 1 ओहमची रेझिस्टन्सची पण डेफिनेशन सांगेल. बरं इथं काय म्हणायचं होतं मला, हा, द अपोजिशन ऑफर्ड बाय कंडक्टर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, याला म्हणतो आपण रेझिस्टन्स. पण हा जो ओम्स लॉ लिहिलाय ना, त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे बरं का ऍडिशनल. द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द 2 एंड्स ऑफ द कंडक्टर, ॲज लॉंग ॲज, बघा, ॲज लॉंग ॲज फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर डू नॉट चेंजेस, फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन सेम. म्हणजे तुम्ही म्हणताल हे काय दिलं बाबा सर, तर बच्चा पार्टी काय होतं की जसं जसं एखाद्या डिव्हाइस मधनं करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो, टेम्परेचर जर वाढलं ना तर त्याचा रेझिस्टन्स वाढतो, आणि रेझिस्टन्स वाढला की मग आपल्याला जे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन दाखवायचं आहे ना व्होल्टेज आणि करंट मधलं, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल राहत नाही. म्हणून काळजीने ही स्टेप पण लिहायची, ॲज लॉंग ॲज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन सेम, म्हणजे त्याच्या ऊन वारा पावसाचा कुठलाही इफेक्ट झाला नाही पाहिजे, तर मग आपण म्हणू शकतो की तो ओम्स लॉ फॉलो करतोय. ओके, सो कमिंग बॅक, मला काय आठवण करताल मग त्या दिवशी, बरं चला इथंच सांगून टाकतो कशाला त्या दिवशीची आठवण करायची. 1 ओहमची रेझिस्टन्सची डेफिनेशन. मग 1 ओहमची रेझिस्टन्सची डेफिनेशन म्हणजे काय, तर एखाद्या डिव्हाइसचा रेझिस्टन्स आपण 1 ओहम आहे असं कधी म्हणू शकतो, हा प्रश्न जर मला विचारला कोणी, डिफाईन 1 ओहम ऑफ रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर, तर मी म्हणेल की एखाद्या डिव्हाइस मधनं जर एखाद्या डिव्हाइसच्या अक्रॉस जर मी 1 व्होल्टेजचं व्होल्ट अप्लाय केलं, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द 2 एंड ऑफ द कंडक्टर, इफ इट इज 1 व्होल्ट which causes 1 ampere of current to flow through the device to the conductor, then I will say that resistance of that device or conductor or wire is 1 ohm. बच्चा पार्टी परत एकदा सांगतो, हे बघा, एखाद्या डिव्हाइसच्या अक्रॉस इथं आहेच तर इथं लिहितो 1 ओहम. तर
1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर. ठीक आहे. हे बघा, मी जर एखादं कंडक्टर आहे, एखादी वायर आहे, ही वायर आहे, वायरचा हा तुकडा आहे सपोज. ठीक आहे. पीस ऑफ वायर इथं लिहितो, पीस ऑफ वायर. मग ह्या वायरच्या क्रॉस मी जर 1 व्होल्टची बॅटरी लावली, बॅटरी म्हणजे सेल आपला. ठीक आहे. किती व्होल्टचा? 1 व्होल्टचा. आणि 1 व्होल्टचा सेल लावल्यानंतर ह्या सर्किटमधनं जर 1 एम्पियरचा करंट फ्लो झाला तर मी समजेल की ह्या डिव्हाइसचा, ह्या वायरचा, ह्या कंडक्टरचा रेझिस्टन्स 1 ओहम आहे. कळतंय? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन समजलं. 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर. ठीक है. मग मी असं लिहिलं आता डेफिनेशन लिखते टाइम ऐसा लिखूंगा, the resistance of the device is said to be 1 ohm if 1 volt of potential difference, 1 volt of PD causes 1 ampere of current, 1 ampere of current to flow through it. ओके, सिंपल. 1 एम्पियरचा करंट फ्लो झाला पाहिजे 1 व्होल्ट जर अप्लाय केलं तरच मी त्या डिव्हाइसचा रेझिस्टन्स 1 ओहम आहे असं बोलेल. ओके बच्चा पार्टी. मग काय काय शिकलो आज आपण? तर आपण शिकलोय रेझिस्टन्स, त्यानंतर कंडक्टन्स, त्यानंतर स्पेसिफिक रेझिस्टन्स, त्यानंतर रेझिस्टन्स ऑफ वायर, त्यांचे डेफिनेशन, फॉर्म्युले, एसआय युनिट, डायमेन्शन्स, ब्ला ब्ला ब्ला. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आज आपण शिकलोय. सिमेन्स काय असतं, फॅक्टर्स अफेक्टिंग रेझिस्टिव्हिटी काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय असतो तो पण मी तुम्हाला समजून सांगितला. अशा प्रकारे आपण आज बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. ठीक आहे. सो गो थ्रू इट वन्स. नोटबुक मध्ये लिहायचं. काल फक्त सिद्धीने मला सोडून दाखवले गणित. कालचे होमवर्कसाठी जे गणित दिले होते प्रेमने पाठवले, साक्षी तर नव्हती काल, श्रावणीने सुद्धा नाही पाठवला. ठीक आहे. सो करा मग तेवढं. थांबूयात मग आज आपण. चलो बाय, सी यू, गुड नाईट. उद्याचा पेपर द्या, हा चांगला द्या. साक्षी, प्रेम, सिद्धी, चलो बाय, गुड नाईट. Yes, sir.